सकाळच्या नाश्त्यासाठी मस्तपैकी मऊ लुसलुशीत जाळीदार रवा ढोकळा. रवा ढोकळा छान फुलतो आणि खायला तर खूपच भारी लागतो. पण नीट प्रमाण घेतले तर चवीला मार्केटसारखा. मुख्य म्हणजे तुम्ही कोणताही रवा घ्या, करायला अतिशय सोपा. चला तर बनवूया रवा ढोकळा, आणि तेही कमीत कमी वेळात. रवा ढोकळा करण्यासाठी येथे मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी बेसन घेतलेले आहे. रवा आणि बेसन मस्तपैकी दोन्ही वस्तू मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 1 वाटी दही घालायचं बघा, आणि 1 वाटी पाणी घालून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं बरं का. पुन्हा यामध्ये 1 वाटी पाणी घालून मस्तपैकी मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता एवढे आपल्याला बॅटर थिक हवे. तुम्ही जर माप अचूक घेतले तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देते तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही. तर प्रमाण मात्र अचूक घ्यायचे. 2 वाटी रवा, 1 वाटी चना डाळ बेसन, 1 वाटी दही आणि 2 वाट्या पाणी. ठीक आहे. आता काय करायचं बघा. 1 चम्मच हळद घालायची, याने ढोकळ्याला रंग मस्त येतो. आता मिक्सर पॉट मध्ये छोटासा अद्रकाचा तुकडा घालायचा आणि 4 ते 5 हिरवी मिरची घालून जाडसर कुटून घेऊ. हिरवी मिरची आणि अद्रक जाडसर कुटलेलं या ढोकळ्याच्या बॅटर मध्ये घालायचं. आता मिक्स करून 10 ते 15 मिनिट हे बॅटर आपण रेस्ट होऊ देऊ बरं का. तुम्ही बघून घ्या 15 मिनिटात किती मस्त आपलं बॅटर फुललेलं आहे. आता यामध्ये घालायचं स्वादानुसार मीठ, 1 चम्मच पिठी साखर घालणे ऑप्शनली आहे, आणि 1 चम्मच घालायचं तेल. मस्तपैकी बॅटर मिक्स करून घ्यायचं. आता घालायची यामध्ये 1 इनो पुडी आणि इनोवर घालायचं छोट्या चम्मचने अर्धा चम्मच पाणी. मिक्स करून घ्यायचं. आता एका डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता यावर घालायचा बटर पेपर. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर घाला, नाहीतर स्किप करा. आता या डब्यामध्ये घालायचं मस्त आपलं फुललेलं बॅटर. भांड थोडं थोडं टॅप करू हलक्या हाताने. इकडे मी सपाट भांड्यामध्ये गरम करायला पाणी ठेवले. पाण्यामध्ये 1 स्टँड ठेवले. आता या स्टँडवर ठेवायचं ढोकळा पॉट. यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट ढोकळा वाफून घ्यायचा बरं का. ढोकळा बघा आपला मस्त वाफून झालेला आहे आणि चाकूला सुद्धा अजिबात लागलेला नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा शिजलेला आहे. आता ढोकळा थंड होऊ देऊ. आता काय करायचं बघा. ढोकळ्याला तडका देण्यासाठी 1 चम्मच पॅन मध्ये तेल घालायचं. या गरम तेलामध्ये 1 चम्मच जिरा घालायचा आणि अर्धा चम्मच मोहरी तडतडू द्यायची. 5 ते 6 हिरवी मिरची घालायची आणि थोडा कढीपत्ता घालायचा. मिक्स करायचा आणि गॅस ऑफ करायची. ढोकळा मस्त थंड झालेला आहे. आता ढोकळ्याच्या साइड सैलसर करून घेऊ. ढोकळ्यावर 1 ताट ठेवून ढोकळा उलटा करून घेऊ. थोडं याला टॅप करू आणि भांड काढून घेऊ. यावरचा बटर पेपर काढून घेऊ आणि ढोकळा आता मस्तपैकी कट करून घेऊया. आता या ढोकळ्यावर मस्तपैकी तडका घालूया. ढोकळा बघून घ्या किती मस्त नरम लच्च झालेला असून जाळी सुद्धा छान आलेली आहेत. असा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा. कमेंट्स करून सांगा.
व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.